हॅलो यूट्यूब फॅमिली, कशा आहात सर्वजण. मी सुप्रिया पुन्हा एकदा माझ्या सुप्रिया सिद्धेश व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज आपण चाललो आहे यात्रेला आणि हा आवाज तुम्हाला ऐकू येत असेल. हे जे मुलं वाजवतात आहे तो आवाज फक्त यात्रा आल्यावरच येतो. यात्राच आहे तर हा आवाज तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ऐकायला मिळेल. तर मी आज चालले सोमेश्वर महादेव मंदिराच्या यात्रेला, म्हणजे मंदिरात दर्शन घ्यायला चालली आहे. आणि महाशिवरात्री आहे आज, तर महाशिवरात्रीच्या निमित्ताने मी मंदिरात चालली आहे. तर खूप अशी मोठी यात्रा भरते इथे. जातानाच ट्रॅफिक लागलं खूप आणि म्हटलं आता खूप गर्दी दिसते, कारण एवढं लांबच ट्रॅफिक लागलं सिंगल रोड असल्यामुळे. आणि आम्ही आता पोहोचलो मंदिराच्या 1 ते 1.5 किलोमीटर जवळ आणि लांबच गाडी पार्क केली, कारण तिकडे पार्किंगला सोय असेल नसेल माहिती नाही. इथे गाड्या लावल्या होत्या, आम्हीही लावून दिली इथे गाडी. तर आपण चाललो आहे आता मंदिराच्या तिकडे. तर खूप अशी गर्दी दिसत होती आणि 1-1.5 किलोमीटर लांबच असे खेळणी वगैरे असे शोभेच्या वस्तू, म्हणजे जे यात्रेमध्ये येतं ना ते आलं होतं, जे विकण्यासाठी सामान वगैरे येतं. तर त्याची मी थोडीशी शूटिंग काढली, शूट केलं थोडंसं. तर आज महाशिवरात्री आहे. तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझे व्लॉग नक्की पाहत जा. कसे वाटतात तेही कमेंटमध्ये सांगा. आणि खूप सारा थँक्यू तुम्हाला की असंच सपोर्ट राहू द्या तुमचा. आणि आता आपण पोहोचलो आहे महादेव मंदिराच्या कमानीच्या जवळ, म्हणजे अजून इथून मंदिर खूप आतमध्ये आहे. पण गर्दी तुम्ही पाहताय की खूप गर्दी आहे. यात्रा असल्यानंतर एवढी गर्दी राहतेच. पण आता म्हटलं आता एवढी गर्दी आहे तर आपल्याला दर्शनासाठी नंबर कधी यायचा. पण म्हटलं चला तरी जाऊया, बघूया. तर आपण आता आतमध्ये जाऊया. इथे सुरक्षेसाठी पोलीस पण होते भरपूर ठिकाणी, ट्रॅफिक पोलीस वगैरे सगळे होते. आणि एवढी गर्दी दिसते ना, मला ते गर्दी दिसली की माझं डोकं खूप दुखायला लागतं, कारण चालायला वाट पण देत नव्हती लोक, एवढी गर्दी होती. तर लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पाळणे वगैरे पण आले होते आणि भरपूर असं सगळं जेवढं यात्रेमध्ये लहान मुलांचंच मला जास्त पाहायला मिळलं, फुगे वगैरे ते सगळं. आणि आपण चाललो आहे आता. इथून मंदिर खूप अजून लांब आहे. हे बाहेर भक्त निवास आहे सोमेश्वर महादेव मंदिराचं. आणि इथून अजून मला वाटतं की 15-20 मिनटं लागतील अजून आतमध्ये जायला. तर चला जाऊया, कंटिन्यू करा व्लॉग. तुम्हाला समोर गर्दी दिसते, किती गर्दी म्हणजे किती गर्दी आहे. इथून लाईन लागली, माझ्या डाव्या साईडला लाईन आहे, तिथून लाईन लागली होती मंदिरापर्यंत. तर फायनली आम्ही पोचलो महादेव मंदिराच्या इथे आणि बाहेरूनच दर्शन घेतलं. म्हटलं आता जर लाईनला लागलो असतो तर 6-7 तास आरामशीर गेले असते, कारण खूप सारी गर्दी होती. म्हणजे मी तुम्हाला लाईन दाखवते. ती बघा, ही साईडची लाईन आहे, ती पाठीमागून लाईन आली आहे ती इथं मंदिरापर्यंत. म्हणजे एवढी मोठी लाईन होती. मग आणि मंदिर छोटं होतं, तिथून जाण्यासाठी पण वाट छोटी होती. तर म्हटलं आपण बाहेरूनच दर्शन घेऊ. हर हर महादेव, ओम नमः पार्वतीपते, हर हर महादेव. तर बाहेरूनच मी दर्शन घेतलं. इथे काही लेडीज दिवा लावतात आहे आणि तिथून मग बाहेरून दर्शन घेऊन आम्ही निघालो सोमेश्वर, म्हणजे गोदावरी नदीच्या तिकडे. मला तिकडे गोदावरी नदीच्या तिथे जायचं होतं. तिकडे सोमेश्वर धबधबा पण आहे, ते तुम्ही खाली पाहताय. लोक सगळी गेलेत आणि नशिबाने मला इथे एक महादेवांची पिंड होती. मी त्याला जल अर्पण केलं, बेलपत्र वाहिले आणि मला खूप छान वाटलं. कारण म्हटलं आता इथे, कारण वरती होते तेव्हा दर्शन घेता नाही आलं, बाहेरूनच घेतलं. तर इथे पण महादेवाची पिंड होती, तर इथे मी दर्शन घेतलं. खूप भारी वाटलं, कारण म्हटलं आज मला होते की नाही दर्शन. खूप छान वाटलं मला पण. तर इथून खाली आहे गोदावरी नदी, तिथं मी समोर पाहताय. काही लोक धबधब्याच्या इकडे पण गेले तिकडे. आणि नदीला पाणी म्हणजे कमीच झालं आहे तसं.
आणि काही लोक बघायला येतात, फिरायला येतात. जेवढे यात्रेत आले तेवढे इकडे खाली आलेत थोडेफार लोक. तर इथूनच मी तुम्हाला दाखवते दृश्य. तिकडे समोर दिसतंय ते धबधबा आहे तिकडे, आणि तिकडे लोक भरपूर गेले. तर बोटिंग वगैरे पण चालू आहे इथं. आणि मग आम्ही तिथून म्हटलं नदीचं दर्शन घेतलं आणि वरती आलो तर एक लाईन लागली होती प्रसादासाठी. प्रसाद कसं सोडणार, प्रसाद मी कधी सोडत नाही खरं सांगायचं म्हटलं तर तिथे होता गरम दुधाचा प्रसाद. आणि तिथे भरपूर असे काउंटर्स होते लागलेले प्रसादासाठी. तर गर्दी एवढी नव्हती प्रसादासाठी. तर 2 मिनटं लागले प्रसाद घेण्यासाठी. तर मीही लाईनीला उभी राहिले आणि गरम दुधाचा तो प्रसाद होता. म्हटलं आलो आहे तर प्रसाद पण घेऊन जाऊया महादेवांचा. तर कोण असं प्रसाद घेऊन येतं किंवा नाही घेत असे कोण असतात, पण मी येते घेऊन शक्यतो प्रसाद. घेतला प्रसाद आणि नंतर चाललो आम्ही घरी. हे पेढे असे असतात त्यातला एक बॉक्स घेतला 100 रुपयाचा आणि घरी निघालो. तर कसा तुम्हाला व्लॉग वाटला नक्की सांगा. अजून सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.